रंगशिल्प संवादात तुमचं सर्वांचं स्वागत. नमस्ते. रंगशिल्प संवादामध्ये तुमचं खूप 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 स्वागत. आतापर्यंत आम्ही अनेक जणांशी संवाद साधले, चित्रकार, शिल्पकार. पण आज एक अशी व्यक्ती तुम्हाला भेटणार आहे जिला काय म्हणायचं बरं, कल्पनाशक्तीतून दृश्य सादर करणारी, मनश्चक्षुने काही दृश्य सादर करणारी अशी व्यक्ती, अर्थात फार कठीण नाही बोलत मी, व्हिज्युअलायझर. तर आज आपल्याकडे आले आहेत व्हिज्युअलायझर सुधाकर खांबेकर. नमस्ते. तुझं खूप खूप आमच्या संवादामध्ये स्वागत. थँक्यू. तू मुळात व्हिज्युअलायझर कसं झालास सांग ना. गंमत अशी झाली की मी JJ मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि फर्स्ट क्लासमध्ये. फर्स्ट हाफमध्ये ॲक्च्युली फर्स्ट हाफ म्हणण्यापेक्षा माझ्या आयुष्यात एव्हरी 10 डिकेड्स लाईफ हॅज चेंज. आता आपल्या बोर्ड डिस्कशनमध्ये मला तुम्हाला एक्सप्लेन करेल मिळते. पण फर्स्ट हाफमध्ये मी ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झालास ते फर्स्ट क्लासमध्ये, हे फर्स्ट क्लासमध्ये. हे महत्वाचं आहे. मला वाटलं फर्स्ट क्लासमध्ये आफ्टर 7 इयर मला फर्स्ट क्लास मिळाला. त्यावेळेला फर्स्ट क्लास माझा व्हेरी रेअर थिंग. अच्छा, कुणाला आणि मिळाला नव्हता? मला मिळाला होता. माझ्या आधी CM चव्हाण नावाचे होते, त्यांना 7 वर्षापूर्वी मिळाला होता. त्यानंतर मला मिळाली योगायोगी. योगायोग कसं? हा, तुझं काम, कामामुळे मला काय किंवा जे काय आहे ते. आणि त्यानंतर मला प्रोफेशनमध्ये काम सुरू केलं आणि हनुमंते सर मला म्हणाले आमच्याकडे पोस्ट आहे. ऐक, तू व्हिज्युअलायझर झालास म्हणजे आधी तू कॉलेज कंप्लीट केलं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तू कॉलेजमध्ये शिकवत होतास. कॉलेजमध्ये मी शिकवत होतो आणि जवळजवळ अगेन 1 डेकेड मी कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम केलं. तर कॉलेजमध्ये शिकवत असताना व्हिज्युअलायझिंग हे मी आधी शिकलोच होतो, व्हिज्युअलायझिंग आणि डिझायनिंग. पण कॉलेजमध्ये 18 ते 20 मुलांना एका वेळेला त्यांच्या 18 ते 20 आयडिया एक्झामिन करणं, त्याच्यामध्ये त्यांना गाईड करणं, हे करण्यासाठी मला स्वतःचं नॉलेज आधी वाढवायला लागेल. बरं, पण ऐक, तू फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मुलांबरोबर नाही काम केलं? योगायोगाने मी JJला जॉईन झालो आणि दामू केंकरेच्या हाताखाली मी 9च्या 9 वर्ष काम केलं. ग्रेट. आणि त्यांच्या हाताखाली मी असल्यामुळे मी ऑलवेज फायनल इयर एखाद दुसऱ्या बॅचला ॲडव्हान्सला शिकवायला होतो. आणि तिथे शिकवत असताना ह्या JJमध्ये एनी कॉलेजमध्ये जात मी नॉर्मली 2 ग्रुप असतात. बरोबर. एक कॉस्मोपॉलिटन ग्रुप आणि एक मराठी ग्रुप किंवा काय म्हणतात त्याला, घाटी ग्रुप. आम्ही घाटी ग्रुपमधून आले, मराठी स्पीकिंग माणसं. पण मला माहिती आहे की ॲडव्हर्टायझिंग इज अ वेस्टर्न कॉन्सेप्ट, त्यामुळे इंग्लिशला पर्याय नाही. मग मी शिकवताना त्या वेस्टर्न मुलांना मी सांगायला लागलो की अरे मला जे नॉलेज आहे ते मी तुम्हाला पास ऑन करणारच आहे. माझं जर इंग्लिशमध्ये काही मिस्टेक झाली तर प्लीज करेक्ट मी. अरे वा. आणि याचा बेनिफिट मला एवढा झाला की मी कम्युनिकेशनमध्ये जास्त हे करायचा प्रयत्न केला आणि माझं इंग्लिश सुधारत गेलं. आणि ते लँग्वेजवरचं प्रेम वाढल्यामुळे साहजिकच एव्हरीथिंग इज वेस्टर्न, त्यामुळे त्याचा स्टडीही वाढला. आणि व्हिज्युअलायझर बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागती ती ऑब्झर्वेशन. नक्कीच. रीडिंग तर लागतंच, पण ऑब्झर्वेशन अतिशय महत्त्वाचं. आणि नॉर्मली क्रिएटिव्ह आयडिया हा माझा थॉट आहे की आपण म्हणतो अरे व्हॉट अ क्रिएटिव्ह थिंग ही हॅज डन. कुठून आलं? कोणीही काही क्रिएटिव्ह करत नाही. क्रिएटिव्ह करणारा फक्त तो आहे. आम्ही काय करतो, ज्या वेळेला 2 वेगळ्या गोष्टी एकत्र आणून त्याच्यातून तिसरं मिनिंग तुम्हाला दाखवून देतो आणि तुम्ही अरे वा काय थॉट आहे, मलाही कसं नाही सुचलं. दॅट इज क्रिएटिव्हिटी. बरोबर.
अगदी उदाहरणासाठी तुला मी सांगतो, जेला असताना आम्ही मला वाटतं महात्मा गांधी सेंटेनरीच्या वेळेला पोस्टर कॉम्पिटिशन अनाऊन्स केली होती की बाबा इरॅडिकेट इनलिटरसी याच्यावर काहीतरी पोस्टर बनवा. तर मी त्याच्यावर एक पोस्टर असं केलं की नॉर्मली पेन्सिलचा तुकडा असतो, असं एवढा एवढा तुकडा जरी घेतला, तो तुकड्याकडे मी बघितलं तर काय दिसलं, तो मला असा तुकडा तो दिव्यासारखा वाटला मला. त्याची एक्झामिनर ते पुस्तकासारखे वाटले. मग ते मी ड्रॉइंग करताना त्याला तो शेप देऊन वर लीड आलेली आहे, लीडला वर फक्त फ्लेम ॲड केली. साक्षरतेचा दिवा घरी घरी लावा. हे किती सालची गोष्ट सांगतोय तू? हे कधी आता मी त्या पोस्टरमध्ये आहे 62 वगैरे. अच्छा, बर. 60s मधले आहेत ते पोवा. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल देत व्हिज्युअलायझिंग कसं असायला पाहिजे हे मी प्रत्येक वेळेला जज करायला लागलो किंवा स्वतःला कन्व्हिन्स करायला लागलो की मला थॉट द्यायचा आहे. मी पेन्सिलमध्ये एक पूर्ण सिरीज केली 8-10 ड्रॉइंगची की पेन्सिलमध्ये उदाहरणार्थ पेन्सिल ती तुम्ही इंधन म्हणून वापरली. डिश इज कुक्ड बिकॉज ऑफ द पेन्सिल. बर. आणि तो थॉट मी एका ब्रशला अप्लाय केला. पेन्सिल इज अ फूड टू यू, इज अ स्लाइस ऑफ केक टू यू. जेच्या एका प्रॉस्पेक्टवरच मी प्लेट दाखवली, त्याच्यामध्ये पेन्सिल ब्रेडचे स्लाइस केल्यासाठी अरेंज केली. वा, छान. बघून बघणार अरे व्हॉट अ थॉट. पेन्सिल वॉज एक्झिस्टिंग, डिश वॉज एक्झिस्टिंग, ब्रेड वॉज एक्झिस्टिंग. मी फक्त ते असेंबल करून तेव्हा ते मिनिंग दिलं. कारण आर्ट स्कूलमध्ये आम्ही तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज देतो. तुम्हाला आम्ही ड्रॉइंग शिकवण्यासाठी नाही आलेलो, आम्ही तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायचं आहे. योगायोगाने 10 वर्षामध्ये आज मला काही माझे स्टुडंट मित्रासारखे माझ्याशी राहतात. पण त्या स्टुडंटमध्ये एक गोष्ट मी फार बघितलेली आहे की खांबेकर सर म्हणत नाही ते मला. हे खांबेकर सर आहे ना, यांनी मला स्पेस काय आहे ते शिकवलं. हे खांबेकर सर आहे ना, यांनी मला डिझायनिंग काय आहे ते शिकवलं. आणि हे स्पेसिफिकेशन नाही, ते मला जास्त स्वतःला कॉन्फिडंट वाढवण्याचं काम करतं. आणि हे होत असता हनुमंत डीन असताना त्यांच्याकडे एका एजन्सीची एन्क्वायरी आली की आम्हाला मराठीमध्ये एक मल्टीमीडिया कॅम्पेन करून पाहिजे पिचसाठी. आणि ते पिच कोणाबरोबर होतं, कोणासाठी होतं, तर RCF. बर. त्यावेळेला RCF तुम्ही ऐकून असाल, खत बेस कंपनी. त्याची उज्ज्वला आणि सुफला नावाचे 2 खत होते की ते वापरल्याने तुमच्या पिकांना प्रॉस्परिटी भरपूर मिळेल. त्यासाठी मला हनुमंतीने इन्व्हाइट केलं. त्या डिरेक्टरला सांगितलं की हा आणि याची टीम तयार करतील. आणि मग आम्ही ते प्रोजेक्ट करायला घेतलं. त्या एजन्सीबरोबर, त्या क्लायंटबरोबर डिस्कस केलं आणि मराठीमध्ये एक कॅम्पेन केलं, त्याच्यात पोस्टर केले, इव्हन रेडिओ सिंगल केली. अरे वा. which was appreciated. टेलिव्हिजन त्यावेळेला त्यावेळेला टेलिव्हिजन नव्हता. रेडिओ सिंगल वॉज व्हेरी पॉप्युलर. आणि हरीश भिमानी वॉज माहीर. त्याने ते ऐकल्यानंतर मला यार हे तुम्ही घरात बसून करू शकता. मी 4 मित्र करून ती रेकॉर्ड केली होती. तर अशा ज्या गोष्टी आहे ना, ह्या करणं म्हणजे त्या कम्युनिकेशन कलेची सेवा करणे. आणि त्याच्यात जो आनंद मिळतो ना तुम्हाला, क्रिएटिव्ह मॉनिटरिंग क्रिएटिव्ह थॉट प्लेजर मिळतं, तो तुम्हाला जास्त आनंदच होतो. बरोबर. आणि हे कॅम्पेन केलं आणि मला त्या एजन्सीने सांगितलं वाय डोंट यू जॉईन अस. लगेच मला त्यांनी ऑफर दिली. मी सरांना विचारलं, माझ्या काही सिनियर्सला विचारलं, तो म्हणे व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी, जरूर जॉईन कर. आणि आय एंटर्ड इन टू ॲडव्हर्टायझिंग. ओके. मग तिथे किती वर्ष होतास तू? आणि परत ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये आलो. जवळजवळ मी एका एजन्सीमध्ये रेग्युलर काम करायचो. माझे 2-4 कॅम्पेन बाहेर आल्यानंतर
हळूहळू माझं एक इस्टॅब्लिश झालं की इज अ गुड डिझायनर, गुड थिंकर. आणि ती की मी आजपर्यंत सांभाळत आणली. प्रत्येक ज्या ज्या मीडियममध्ये मी काम केलं ते, तर ते करत असताना माझ्या एजन्सीजमध्ये कॉन्टॅक्ट वाढले. त्यामुळे मला बरेचसे एजन्सी इन्व्हाइट करायला लागले काम करायसाठी. माझे काही क्लायंट, बँक ऑफ बडोदासारखे क्लायंट, हिरो होंडासारखं क्लायंट. मला की- आठवतं हा बँक ऑफ बरोडासाठी तू मास्कवर एक कॅलेंडर केलं. कॅलेंडर केलं हा, होतं. ते Yes. एक थीम घेऊन केलं होतं. 1 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे इंडियातले मास्क वापरले ते आणि त्याचं कॅलेंडर केलं होतं. हं. 1 वर्ष आम्ही मुकम म्हणून वापरलं होतं. तो वेगळा कॉन्सेप्ट होता. हं. एका ह्याच्यामध्ये आर्टिकल्स क्राफ्ट राहतात, जे आता मी करायचा प्रयत्न करतो, हं. पण ते वेगळ्या वेगळ्या मीडियममध्ये केलेलं. बरं. ते वापरून कॅलेंडर केलं. बँक ऑफ बडोदामध्ये फॉर्च्युनेटली काय झालं, माझा रॅपो एवढा वाढला की मी एजन्सीमधून म्हणजे मी एजन्सीमधून बाहेर पडलो आणि बँक ऑफ बडोदा माझ्याबरोबर आली. दॅट वॉज माय फर्स्ट क्लायंट टू बिगिन माय कन्सल्टन्सी फर्म. आणि मग तिथे हळूहळू कॅम्पेन करत गेलो. कमलेश पांडे नावाचा कॉपीरायटर हो. तुम्हाला ऐकून असाल, माहिती. माहीत होता. त्याच्याबरोबर काही कॅम्पेन झाले माझे. भरत दाभोलकरांबरोबर फ्रुटीचं कॅम्पेन करायचं योग. सुधाकर, मला सांग की तुमची काय प्रोसेस असते? म्हणजे तुम्हाला आधी कॉपी देतात की ही कॉपी आहे आणि तुम्हाला त्याच्यावर व्हिज्युअलाइज करायला सांगतात, की आधी तुम्ही व्हिज्युअलाइज करता प्रॉडक्ट काय आहे ते बघून आणि मग त्याच्यावर कॉपी येते? नाही, इथे थोडंसं मी अजून अलीकडे जातो हं. की क्लायंट एक प्रॉडक्ट लॉन्च करतोय समजा, हं. किंवा एक सर्व्हिस लॉन्च करताय, तर त्याचं ब्रीफिंग आधी फार महत्त्वाचं असतं. ते असं नाही सांगित की मला याच्यावर ॲड करून दे, का मला याच्यावर पोस्टर करून दे. ते एक्झिक्युटिव्ह आर्ट डिपार्टमेंटला सांगतात हं. पोस्टर कर. आम्ही थिंकर लोक तसं नाही. वी आर इन्व्हॉल्ड इन टू फर्स्ट सेशन ऑफ अ ब्रीफिंग. ओके. आणि त्याच्यामध्ये आम्हाला साधारणपणे त्या प्रॉडक्टचं, त्या सर्व्हिसचं नेचर कम्प्लीट समजून घ्यायला लागतं. हे कोणासाठी आहे, कुठल्या क्लाससाठी आहे, कुठल्या इन्कम ग्रुपसाठी आहे, आणि व्हॉट डज इट डू, हे सायमल्टेनियसली एकत्र बसून ज्यावेळेला आयडिया येते, समोर येते, त्यावेळेला मी उदाहरणासाठी सांगतो तुला. हं. बँक ऑफ बडोदाच्या डिपॉझिट मोबिलायझेशन कॅम्पेनसाठी त्यांनी त्या काळात बरेचसे केरळ साईडचे लोक, महाराष्ट्र लोक, याला दुबई साईडला सर्व्हिसला जाते, म्हणजे मिडल ईस्टला भरपूर झाले होते ते. आणि ते तिथं पैसे कमवायसाठी गेले होते. ते पैसे कमवून तुम्ही तुमच्या घरी पाठवा, हं. आणि त्या पाठवायची तुमचं सोपं मीडियम म्हणजे आम्ही आहोत. अच्छा. म्हणून बहारीनला बँकेने ब्रँच उघडली बरं. आणि त्याची एक सोलच पोझिशनची ॲड बनवा असून अशी आम्हाला ब्रीफ आली. सोलस पोझिशन म्हणजे फ्रंट पेजला राईट हँड कॉर्नरला. मी आणि एक्झिक्युटिव्ह येऊन मला म्हटला, कन्सर्न एक्झिक्युटिव्ह, की ॲक्च्युली सोलस पोझिशनला हे लॉन्च, हा थॉट लॉन्च करायचा आहे की मग इथं नवीन ब्रँच उघडतो आहे विच विल डील विथ इंडिया. मी म्हटलं ठीक आहे. मग कॉपीरायटरने आम्ही दोघांनी डिस्कस केलं की अरे ही ब्रीफ जी आहे, या ब्रीफमध्ये काय महत्त्वाचं आहे की तुम्ही इथे बसून आज काम करतात, भरपूर पैसे कमवतात, ते तुम्ही त्या पैशात तुम्ही वाटेल ते खरेदी करू शकता, वाटेल ते एन्जॉय करू शकता. हे पैसे तुमचे आमच्या थ्रू तुमच्या आईवडिलांकडे, तुमच्या फॅमिलीकडे फॅमिलीकडे. पाठवू शकता. विल टेक केअर ऑफ इट. पण हे सगळं करत असताना तुम्ही काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अशा असतात की आता तुम्हाला नॉस्टॅल्जिया देतात. तो म्हणजे अरे मी रोज 5 स्टारमध्ये जाऊन जेवतो, पण काय आहे, घरी आल्यानंतर कळतं की आईचे आजचा पराठा आणि दाल, तिची सर ह्याच्यात येत नाही. बस हा एक थॉट आला. आणि हा एक थॉट आल्यानंतर त्याच्यावर आम्ही कॅम्पेन डेव्हलप केलं, 3-4 ॲडचं.
चक्क हाफ पेज साईज. आणि सिन्स आय वॉज डीलिंग विथ द क्लायंट, मला ते प्रेझेंट करायची अपॉर्च्युनिटी मिळाली. बँक वॉज सो हॅपी, कारण त्यांचं ते सगळ्यांनी म्हणजे अरे हे कॅम्पेनच आपण रिलीज करूया मिडल ईस्टमध्ये. आणि ते कॅम्पेन नाही रिलीज केलं. इट वॉज टोटल ब्लॅक अँड व्हाईट कॅम्पेन. ते म्हणे कलर मॅगझिनमध्ये टाकायचं, म्हटलं ब्लॅक अँड व्हाईटच टाकायचं, कारण त्याचा तो टेम्पो आहे, त्याचा तो नेचर आहे. करेक्ट. दॅट वॉज द फर्स्ट कॅम्पेन. मी म्हणाल की त्याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ ग्रे होते. थँक्स टू जवाहरकर नावाचा एक प्रोसेसर होता, त्यांनी ते स्कॅन केलं. थँक्स टू पाडेकर, त्यांनी माझ्या थॉटवर इलस्ट्रेशन्स केले. कमलेश पांडेंनी कॉपी केली, मी डिझायनिंग केलं. आणि ते कॅम्पेन सक्सेस झाल्यानंतर एजन्सी प्रेमाने मला म्हणे, अरे एक इंडियासाठी आपण करूया, पण ही ट्रीटमेंट ठेवायची. म्हटलं हे डिफिकल्ट, हे नाही होणार. बघ म्हणे, विचार करा, इट्स अ चॅलेंज टू यू. इथलं डिपॉझिट मॅन्युलेशन आमच्या बँकेचं वाटलं पाहिजे. नाही झालं, आमच्या कॉपीरायटर्स आमचं सेशन झालं. आणि थॉट असा आला की अरे माझी एवढी एवढीशी मिस्चियस मुलगी नाचते, भागते, भुगते, हिच्यासाठी मी काय करतोय? ही उद्या मोठी होणार आहे, हिचं लग्न करायचं आहे मला. त्या काळामध्ये, आता या काळामध्ये थोडा कॉन्सेप्ट बदलला आहे, पण तरी मग याच्यासाठी तुला पैसे सेव्ह केले पाहिजे. मग म्हटलं होरायझनची लाईन टाकली. त्या होरायझनला एक मिस्चियस मुलगी एन्जॉय करते, प्ले करते, आणि तिची डिस्टॉर्ट झालेली पोल्ड शॅडो कन्व्हर्टेड इन टू ब्राईड विथ मला. म्हणजे ह्या दिवसासाठी आज तुम्ही सेव्ह करा, म्हणजे तुमची मुलगी एक आनंदी संसारात जाईल. एक तुमचा मिस्चियस मुलगा जो अख्खा दिवस क्रिकेट खेळतो, तो ओरिजिनल क्रिकेट खेळतो, त्याची शॅडो आहे ती सायंटिस्ट आहे तो. आणि सायंटिस्ट म्हणून तो काहीतरी लॅबमध्ये ऑपरेट करतोय. दॅट इज आईवडिलांचं स्वप्न असतं की अरे माझ्या मुलाने डॉक्टर व्हावा, माझ्या मुलाने आर्टिस्ट व्हावा, सायंटिस्ट व्हावा. अगेन इट वॉज अ सक्सेसफुल कॅम्पेन. That year we got award from advertising. We got award from CAG. We got some award in Delhi also. अशा पद्धतीने काम करण्यामध्ये मॉनिटरी गेनपेक्षा हा जो आनंद असतो ना, तो आज मी 80+ झालो आहे. आय एम एन्जॉईंग इन डिफरंट फॉर्म, विच इज अ ब्लेसिंग फ्रॉम माय गॉड. बरं, मला सांग की तुम्ही व्हिज्युअलाइज करता आणि मग तुम्ही ते इलस्ट्रेटरलाच देता, आर्टिस्टला देता, की काय असते प्रोसेस? आणि मग याच्यामध्ये एक चांगलं उदाहरण मी देतो तुला. मँगो फ्रुटी स्वीट अँड ज्युशी ही लाईन मला वाटतं कमलेशची आहे. भरतने आणि अलका भोसलेने आम्हाला एक ब्रीफिंग केलं, अगेन पिच, की आम्हाला याच्यासाठी कॅम्पेन करायचं आहे, तुम्ही फिनान्स म्हणून कराल काही कॅम्पेन, मल्टीमीडिया अगेन. तर आम्ही दोघांनी हो म्हटलं आक्षेप, आणि त्याच्यावर कॅम्पेन वर्कआउट केलं. आणि मला 4 दिवसांनी जेव्हा कॅम्पेनचे थॉट आम्ही डिस्कस केले एजन्सीशी, त्यावेळी ते म्हणे एक काम करशील का, मला हे एक्झिक्यूट करून दे, कम्प्लीट प्रेझेंटेशन बनवून द्या. दॅट इज ॲडिशनल वर्क, यू हॅव टू डू इट. कारण आम्ही एजन्सीमध्ये पण एक पिचसाठी कॅम्पेन करतो. दिस इज एन अल्टरनेटिव्ह. आईला म्हटलं हे करायचं म्हणजे मोठं काम होतं ते. विचार केला, योगायोगाने असं लक्षात आलं की सॅटर्डे, संडे, मंडे का फ्रायडे 4 दिवस अलग लाईनमध्ये सुट्टी होती एजन्सीजला. सेम थिंग अप्लाइड टू माय एजन्सी ऑल्सो. मी म्हटलं एक दिवस मला ते मी उद्या तुला सांगतो. माझ्या टीमला म्हटलं आपल्याला काम करायचं आहे, तर म्हणजे करूया सर. म्हटलं मी करेल, मला फक्त जागेची व्यवस्था करा. त्यांनी मला सांगितलं दगुणाचं ऑफिस बंद आहे, ऑफिसची चावी तुला,
तू इथं बसून एक्झिक्यूट कर. मी एक्झिक्युशनला माझी टीम बसवली तिकडे. बाहेर जाऊन शूट केलं. 7-8 मॉडेल त्याच्यामध्ये वापरले वेगवेगळ्या प्रकारचे. ज्यावेळी शूट झाला, ते फोटो प्रिंट काढलं, ते सगळं प्रोसेस करून ते कॅम्पेन प्रेझेंट केलं. 4 आणि दिवसात. तो जो सगळा 4 दिवसात हा जो सगळा प्रोसेस आहे, हा बघून अगेन हिस्ट्री रिपीट्स. बरं त्याने आणखीन मला सांगितलं, कम जॉईन अस. बरं. आता म्हटलं जॉईन अस म्हटल्यावर म्हटलं मी हाफ डे जॉईन करू शकतो. तर म्हणजे ठीक, तो हाफ डे आहे. कारण म्हटलं प्रिव्हियस एजन्सी माय असोसिएट रिसर्च, आय डोंट वॉन्ट टू ब्रेक दॅट. फाईन. फक्त म्हणजे सकाळी सेशनला येऊन डेकुना साहेब, सिल्विस्टर डेकुना, ते मीटिंग घेतात आणि ह्या आठवड्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला करायला लागतं, ते आम्ही करतो. त्या मीटिंगला तुला हजर राहावं लागतं. कारण मी आय कन्सिडर माय सेल्फ नॉट अ आर्टिस्ट, ऑल्सो अ कम्युनिकेटर, बरोबर. अ गुड कम्युनिकेटर. त्या मीटिंगला मी बसायला लागलो आणि मग ते डिस्प्ले करायचे, कोणी काय केले वर्क असेल ते, आणि त्याच्यावर सिल्विंगचे कॉमेंट, इतर एक्झिक्युटिव्हचे कॉमेंट, आणि मग त्याच्यात फायनलायझेशन, रिजेक्शन, अप्रुव्हल करून ते फायनल करून क्लायंट प्रेझेंटेशन. ती मीटिंग मला मस्त झाली. सकाळी उठून धावायला लागायचं, पण जायचो मी त्या मीटिंगला. पण अंधेरी येऊन तुझ्यावर काही परिणाम नाही झाला पण धावण्याचा. अंधेरी येऊन नरीमन पॉईंटला. एनिवे, गंमत म्हणजे, आणि त्या मीटिंगमधून मला असं रिअलाइज झालं की इथे क्रिएटिव्ह डायरेक्टर जो असतो तुझा, मी म्हटल्याप्रमाणे कमी बोलतात. मग ज्युनियर अकाउंट एक्झिक्युटिव्ह सुद्धा तुम्हाला डॉमिनेट करतात. हां. मे बी ते MBA झालेलं असतात, किंवा ते त्यांचे डिसिप्लिन वेगळे असते, तुम्ही दुसऱ्या डिसिप्लिन आलेले असतात. यू रिमेन बॅकस्टेज. माझ्या एका जॉबवर एका ज्युनियर आर्टिस्टने, आपलं ज्युनियर अकाउंट एक्झिक्युटिव्हने कॉमेंट केला, आणि त्याच्यामध्ये कॉमेंट कशावर केला? कलरवर. हा ऑडिंग आहे ना, हा बरोबर नाहीये. 2 मिनिटं विचार केला. म्हटलं, व्हॉट नॉलेज यू हॅव अबाउट द कलर्स, कॅन यू एक्सप्लेन इट टू मी? असं बोलायची ताकद पाहिजे. सिल्वेने मला ड्रिंकला घेऊन गेला लंचवर. हे माझे बेनिफिट आहे. मी म्हणत नाही अचिव्हमेंट आहे, माझे बेनिफिट आहे. आय वेंट ऑन इम्प्रूव्ह दॅट. आणि त्यामुळे बरेचशा क्लायंटचे, एजन्सीचे कामं माझे वाढले, धावाधाव वाढली. घरी मी मुलांना आठवड्यातून एकदाच भेटायचो, फक्त रविवारी. पण मग तो दिवस मी त्यांना 100% दिलेला असायचा. नाहीतर सकाळी 8ला उठून जायचं, रात्री 12ला घरी यायचं. पण मग तू स्वतःची एजन्सी कधी सुरू केली? तेच सांगतो, कमिंग टू दॅट. तर हे सगळं करत असताना मी म्हटलं, यार आता अशी वेळ आलेली आहे की आय मस्ट सिट ॲट वन प्लेस अँड डू समथिंग वेन आय एम डुईंग फॉर अदर पीपल. या एजन्सीला कन्सल्टन्सी, या एजन्सीला कन्सल्टन्सी, या क्लायंटचं काम. सो आय डिसाइडेड टू बाय अ प्लेस अँड सिट ओवर देअर अँड स्टार्ट माय क्रिएटिव्ह कन्सल्टन्सी एजन्सी. ती चालू केली. माझ्याबरोबर 4-5 माझे त्याच्यात क्वालिटी आईस्क्रीम एक माझ्यावरती. क्वालिटी आईस्क्रीमचं मी एवढं काम केलं, हो का, की त्यानंतर फ्रेशन आईस्क्रीमचं मी काम केलं. त्यानंतर अजून 1-2 बाहेरचे ब्रँड, त्यांचेच आईस्क्रीम किंग झाल्यासारखं मला वाटायला. मुंबईमध्ये कम्पॅक्टली या प्रॉडक्टला काम केलंच आहे. तुझी एजन्सी किती साली सुरू केली तू? माझी एजन्सी साधारणपणे 90s मध्ये का? नाही, एक्झॅक्टली 10 वर्ष मागे जातात. 88च्या दरम्यान, 79-80च्या दरम्यान. मी क्रीडन्स नावाने एजन्सी म्हणण्यापेक्षा आय थॉट क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट, क्रिएटिव्ह कन्सल्टन्सी म्हणणार का ते. तिथून मी माझ्या क्लायंटला सर्व करायचं आलं. ते बँकेटवरचे कॅलेंडर वगैरे सगळे मी तिथे केले. हिरो होंडाचा 20cc बॅगचा लॉन्च दिल्ली एजन्सीसाठी मी बॉम्बेला बसून केला. आणि
रॉमन मुंजाल जे त्यावेळेला आता अनफॉर्च्युनेटली इज नॉट देअर, ही बिकम ॲब्सोल्युटली पॅली विथ मी. आणि त्यांच्याबरोबर मी सायकल लॉन्च केली, म्हणजे सायकली पण ते बनवायची त्यावेळेला. सायकलच्या ब्रोशरला दिल्लीचे अवॉर्ड मिळाला DVPचा. वा वा, क्या बात आहे. नंतर 20cc बाईक लॉन्च केली, त्याच्यावर दयाराम चावडेसारख्या नावाच्या फोटोग्राफांनी जो हवा केला. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळे कपल वापरून आम्ही ते शूट केलं ऑल ओव्हर बॉम्बे. आणि फर्स्ट 100cc बाईक वॉज लॉन्च बाय मी. आज 100cc कुठल्या कुठल्या गेली. माझा लोगो तयार केला हिरो होंडाचा, कालपर्यंत वापरला गेला, आता तोही चेंज झाला कारण टेक्नॉलॉजी आली, टेक्नॉलॉजी बदलत गेली. सुधाकर, मला आठवतं की 95मध्ये 95 साली मी एक नाटक केलं होतं, माकडा माकडा हो. आणि त्याच्यामध्ये मी केन आणि बांबू बास्केटची पपेट्स बनवली होती. मी ती पपेट्स घेऊन तुझ्याकडे आली आणि मी म्हटलं की मला त्याचं काहीतरी एक ॲडव्हर्टाइजमेंट. हां, ॲडव्हर्टायझिंगसाठी काहीतरी करून दे. तू इतकं सुंदर डिझाईन केलं होतं. मला अप्रतिम. आठवलं, तू मला सांगितलं पण होतं नंतर ते डिझाईन रिलीज केल्यावर. मला वाटतं मतकरींनी लिहिलेलं, करेक्ट. त्यांनी कॉम्प्लिमेंट तुझ्या थ्रू मला पाठवलेत हो, की व्हेरी नाईस डिझाईन. अगदी वेगळं होतं ते. त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये मी मास्क जे केले होते केन बांबूचे, ते त्याच्यामधून कुठेतरी प्रदर्शित होत होते आणि हां. टिपिकल नव्हतं. खूपच छान केलं होतंस तू. येस, खूप आय आवडलं. डिड. थँक्यू. तर आणि गंमत अशी, हे करत असता माझे 2 अनुभव तुला चांगलाच पाहिजे. की माझ्या स्वतःचे कन्सल्टिंग फर्ममध्ये मी काम करत असताना मी साऊथ आफ्रिकेला जाऊन आलो. माझ्या क्लायंटचं एक्झिबिशन जोबर्गला केलं. तुम्हाला म्हणे तुला जावं लागेल, आमच्याबरोबर यावं लागेल. वी वेट देअर. साऊथ आफ्रिका बघायला मिळाली, सन सिटी बघायला मिळाली, केपटाऊन बघायला मिळालं. दॅट आय गॉड नॉक्स एट युअर डोर वन्स. मी अशा अपॉर्च्युनिटी आले की कधीच सोडलेलं नाही. हं, कसल्याही बाबतीत असू द्या, कामाची अशी अपॉर्च्युनिटी दिसली तर पहिले घ्यायची. माझे वडील नेहमी मला म्हणायचे की यार तू एवढा फिरतो, दिल्लीला जातो, याला जातो हैदराबादला. इनाडूचं काम मी केलं आहे. हो. इनाडूचं प्रमोशनल बुकलेट मी आणि गोविंद सजनानी म्हणून कॉपीरायटर होता, सिनियर मनुष्य, आम्ही दोघांनी एक केलं होतं. त्याला त्या निमित्ताने मला रामोजींची डायरेक्ट कम्युनिकेशन, अच्छा. 2-3 मिटिंगा त्यांच्याबरोबर झाल्या. वा. त्यांना भेटायला मिळाला रामोजीरावला. आणि काय तो मनुष्य, काय त्याची डिसिप्लिन, राहण्याची स्टाईल. आय वॉज सो मच इम्प्रेस. त्या माणसाने असं राहा. हं. आज माझ्याच काम इंचीमध्ये मला भोपाळला पतोडीच्या आजीचा पॅलेस आहे, हो. विच इज कन्वर्टेड इंटू नाव 5 स्टार हॉटेल, लॉंग टर्म बॅक, हं. नूरस सभा पॅलेस. हं. त्याचं कम्प्लीट कॉर्पोरेट मी केलं, अरे वा, अप टू द पेपर रिलीज. ग्रेट. आणि त्यासाठी ते कॉर्पोरेट मॅन्युअल जे मी बनवलं होतं, करायला लागायचं आपल्याला त्या काळात, आता नाही बनवती. मॅन्युअल ज्यावेळेला प्रेझेंट केलं गेलं, पतोडेने बघितलं ते, स्वतः पतोडेंनी, आणि त्याने ते ठेवून घेतलं. वा वा वा, क्या ते बात. म्हणून त्यांना अप्रूव्ड आहे, लेट हिम प्रोसीड विथ द वर्क, आय वॉन्ट टू कीप दिस. वा, छान. तर असं ते पण काम हे होतं. हे करता करता पेंटिंग्स तू कधी करायला लागली? कारण तू अप्लाइड आर्ट केलं. हॅलो, आय एम कमिंग टू दॅट. आता फक्त एकच एक्झाम्पल देतोय, आणि ते फार महत्वाचं एक्झिबिशन आहे की अचानक मला पंढरपूरला जाण्याचं योग आला. फोन आला मला की अरे, माझ्या फोटोग्राफर मित्राने मला कळवलं की उद्या सकाळी पांडुरंगाला स्टायलिंग करायला तुला यायचंय. वारीच्या संदर्भात. वारीचं वारी नाही, असंच. ओके. रेग्युलर काळ निर्णयाचे साळगावकर आहे ना, हो, त्यांच्या थ्रू ती असाइनमेंट आली होती. बर. आणि मी म्हटलं कधी, म्हणजे उद्या सकाळी. म्हटलं डन. कारण माझे वडील मला नेहमी म्हणायचे, आपण वारकरी पंथी तू एवढा येतो आणि पंढरपूरला जाऊन ये रे. जाण्याची योग आलीच नाही. हा योग आला. सकाळी उठून पंढरपूरला आम्ही गेलो. संध्याकाळी 11 ते 3च्या दरम्यान पांडुरंगच्या गाभाऱ्यामध्ये
त्याचा पुजारी आणि मी. अच्छा. आणि पांडुरंगांना अक्षरशः तो असा का उभा आहे, तर तो मला म्हणतोय की एवढे मॉडेल सजवले, एवढे डिझाईन्स केले, आज बघूया तुम्हाला कसा नटवतो. रागवला. प्रेमाने हुकूम केला मला. आणि ईश्वराने मी त्याची एवढ्या प्रकारचे फोटोशूट केले. काही आता निगेटिव्ह राहिलेलं आहे आपल्याने, एक कॉन्टॅक्ट सीट मोठ्या मुश्किलीनेच आपण, तर ते केल्यानंतर रात्रभर गावाला त्याची सेवा करायला मिळेल. आणि मला तू सजव असं म्हणणारा पांडुरंग दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत यायला निघालो मुंबईला. ट्रस्टने आम्हाला चहा कॉफी साधीच बसवलं. दर्शन घेऊन आलो, चहा कॉफी घेतली. त्यावेळेला माझ्या बाजूला एक सिनियर तिथले ट्रस्टमध्ये मामा म्हणून, ते भगवे कपडे घालणारे वगैरे, टोटल डिवोटे, आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत गेलं. म्हणून खांबेकर साहेब तुम्हाला एक बोलू का? तर म्हटलं बोला ना, आज्ञा करा, काय सांगा. अशा बायाचा तो मनुष्य. तर म्हणजे लोक आयुष्य घालवतात वारकरी होण्यासाठी, तुम्ही एका रात्रीत झाला. वा, तेवढं पुण्य. अक्षरशः हा पांडुरंगाने दिला सगळ्यात मोठा अनुभव. मग तेव्हा तू पेंटिंग केलं? हे जे पेंटिंग केलं तेव्हा नाही केलं, हे पेंटिंग आत्ता केलं. अच्छा. मग माझं काम अशा पद्धतीने होत असताना हळूहळू जमाना टेक्नॉलॉजीमध्ये फरक पडत चालला. कॉम्प्युटरायझेशन आलं. मी आपलं म्हणायला हरकत नाही, दाल रोटी आणि वाईनची व्यवस्था झाल्यासारखं समाधान होतं मला आयुष्यात. मी हळूहळू ॲडव्हर्टाईजमध्ये आलो की ह्या व्यवसायातून स्वतःला रिलायज करून घ्यायला लागलो. आणि एक दिवशी डिसाईड केलं की आता कमर्शियल काम करायचं नाही. अनलेस करून माझ्याकडे घरी आला आणि हे करून दे म्हटला तर सांगायचं मी स्केच देईल, एक्झिक्यूट तर करून घे. नाही तर मी काम बंद केलं. आणि त्याच दरम्यानमध्ये मी म्हटलं आता काय करायचं. कॅनव्हासला आयुष्यात कधी हात लावलेला नाही. एखाद्याने कलर कशाला म्हणतात ते माहिती नाही. त्या लाईनमधले 2-4 माझे मित्र असल्यामुळे मी थोडी माझा स्केचिंग एक महत्त्वाचा विषय होता. माझ्याकडे एक स्टाईल डेव्हलप केली होती स्टेनला, थँक्स टू माय प्रोफेसर गोडबोले. अच्छा, गोडबोले. हा, अण्णा गोडबोले म्हणजे ही वॉज माय बेस्ट फ्रेंड. अच्छा. वी हॅड गुड लाईफ टुगेदर इन ॲडव्हर्टायझिंग, इन जे. आणि त्या माणसाकडून गप्पामधून मला जेवढं नॉलेज मिळालं ना, सो आय रिस्पेक्ट हिम एज अ गुरु. तर त्या माणसाने कौतुक करायला लागले, अरे हे चांगलं केलंय, हे डेव्हलप कर. आणि मी स्केचिंग वाढवलं, त्याचा मला खूप बेनिफिट झाला. मग म्हणतात आता कॅनव्हासवर ट्राय करूया. म्हणून एक दिवशी कॅनव्हास आणला, ॲक्रेलिक करत बसलो. त्याच्यातून थोडे पेंटिंग चांगले वाईट माहीत नाही तयार झाले. पण हे होत असताना घरी गणेश उत्सव असायचा आमचा दरवर्षी. 40 वर्ष आम्ही गणपती घरी आणला. 5 दिवसाचा माझा गणेश उत्सव असायचा. मुलं सगळे सांगायला लागले की अरे आता तुमचं वय कमी झालं, करा दोघं जण, किती हाल करणार, खूप काम करावं लागतं गणपतीचं सेवा करणं म्हणजे. मी म्हणायचो ते नाही चालतं, पण चांगले प्रसाद मिळण्यापासून मुश्किल झालं. अरे विसर्जन करायला जाणं मुश्किल झालं. आणि हे सगळे प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही त्या वर्षी ठरवून टाकलं की यावर्षी गणपती आणायचा, घरी विसर्जन करायचं. आणि घरी मोठं पिंप ठेवलं आणि गणपतीचं विसर्जन केलं. सकाळी बघतो तर माती सेटल झालेली त्या पंपामध्ये. सगळी मुलं घरात जमलेले होते, नातवंड होते. म्हटलं चला भरा बाटला आणि टाका गार्डनमध्ये घेऊन, ते मातीचे सगळ्या गार्डनला कामात येईल. आणि ते करत असताना मला काय सुचलं माहीत नाही, ती गणपतीचीच आज्ञा आहे. मी एक गोळा मातीचा उचलला आणि हिला म्हटलं ठेवून दे माझ्या आपल्याकडे, येईल कशाला तरी कामात. ठेवून दिला. 1-2 महिने किती गेलं, पिरियड गेला माहीत नाही. मागं म्हणते ते माती दे बरं बघूया काय घेतलं. आणि मी हा रूम माझा स्टुडिओ करून टाकलेला आहे. एकदम शॅबी असतो तो. आता मी खूप त्यासाठी व्यवस्थित ठेवला आहे जरा चित्र दाखवण्याचं. नाही ठीक आहे. तर तिथे मी ते खेळत बसतो त्याच्याबरोबर.
आणि त्याच्यातून छान छान ते स्कल्पचर निर्माण व्हायला लागले विदाउट एनी थिंकिंग, विदाउट एनी थॉट. आणि मित्र ॲप्रिशिएट करायला लागले. ज्यांना मी रिस्पेक्ट करतो ते मित्र ॲप्रिशिएट करायला लागले. हिरेमठ म्हणून माझा मित्र होता, अरुण काळे, राजाध्यक्ष, गोडबोलेचा अवस्थाच तिथे, हे तू करे, हे तू करे. मग सुरुवातीला मी बुद्ध केले, बौल केले, अमुक केले, वेगवेगळे डिझाईन करत गेलो. पण माझं समाधान काय होईना, की म्हटलं आय एम नॉट अ पॉटर. मी पॉटरी काही शिकलो नाही, मी काही कटलरी बनवत नाही, मग अँड प्लेट आणि हे मला बनवायचं पण नाही आहे. त्यासाठी मी व्हील पण घेतलं नाही. आणि आय एम नॉट अ स्कल्प्टर, की मोठे मोठे शिवाजीचे आणि गांधीजीचे स्टॅच्यू बनवणारा मनुष्य मी नाही. मग मी काय? सो आय एम अ पोर्टर, थिंकर. आणि माझं थिंकिंग बेस्ड पोर्ट्री मी करायचा प्रयत्न केला. आणि दिस इज ऑल पेंटिंग वर्ग. जे तू बघतेस सगळं हाताने केलेलं काम आहे, कुठल्याही प्रकारे व्हील वापरलेलं नाही. बरोबर, ते दिसतच आहे. आणि तो आनंद गणपती लागेल, तो मार्ग त्याने दाखवला मला. इतकी स्कल्पचर्स केली छोटे छोटे क्रिएटिव्ह. हा, ते स्वतःचं प्लेजर, स्वतःचा आनंद. पण मला ना एक गंमत वाटते सुधाकर, की खूप लोकांना ना आपण कुठे थांबावं हे कळत नाही, आणि तुला ते नेमकं कळलं. तू एका पॉइंटला एवढा उच्च ठिकाणी होतास तू ते व्हिज्युअलायझर म्हणून, पण तू ते थांबवलं एका पॉइंटला, त्यानंतर तू इकडे वळलास. तर हे खरंच ग्रेट आहे असं मी म्हणेन, आणि म्हणून तुला खरा आनंद मिळतो. मी याचा क्रेडिट सगळं माझ्या मित्राला देईल, गणपती. कारण गणपती इज नॉट ओनली माय गॉड, ही इज माय फ्रेंड. तो मला सांगतो हे कर, त्याचं ऐकलंस तू, म्हणजे तुझं आहे ना कॉन्ट्रीब्युशन. त्याचं ऐकलं म्हणजे काय, आज्ञा आहे ती. अशी गंमत आहे. सुधाकर, मला खूप आनंद झाला तुला भेटल्यामुळे. कॉलेजमध्ये तू मला सिनियर होता पुष्कळ. हो, पण आपण एका टीम मध्ये असायचो. एका टीम मध्ये असायचो, आणि तुम्ही सगळे लोक पासआउट झाल्यानंतर सुद्धा कायम रेंगाळायचं जेजे मध्ये काहीतरी फोटोग्राफीचा कोर्स. ते घरापेक्षा कंपाऊंड मध्ये जास्त आणि कॅन्टीन मध्ये जास्त. हो, तर त्याच्यामुळे माझी तुझी एवढी ओळख, आणि म्हणून मी तुला ए वगैरे म्हणतेय. नाही तर लोक म्हणतात एवढ्या मोठ्या माणसाला. नॉट ॲट ऑल, अजिबात समजून. मी अजूनही त्याच वयात आहे, आणि फॉर्च्युनेटली माझा असेल आय एम 80+, बट आय डोंट फील इट ऑल. ग्रेट, ॲब्सोल्युटली कंटेंटेड. फारच छान. आणि आता जे करतो ते मी माझ्या आनंदासाठी करतो, त्याच्यात कमर्शियल व्यवहार कुठलाही नाही. बरोबर, आणि इट्स अ मेडिटेशन, इट्स अ ग्रेट थिंग टू डू. नक्कीच. अरे हातावर कंट्रोल जाणं, हे हाताने क्रिएट करणं आणि त्याच्या थॉट आणणं. बरोबर, ते मस्तपैकी आनंद आहे. जात असेल. आणि या गोष्टीला दोनच गोष्टी कारण आहे, एक गणपती आणि एक माझी बायको. माझी बायको माझ्या आयुष्यात आली त्यावेळेला मी जेला शिकवायला, आपलं नुकताच ॲडव्हर्टायझिंग मध्ये आलो, बरोबर, आणि शिकवायला होतो. आणि मी ॲडव्हर्टायझिंग यायच्या दरम्यान हिची सुप्त कला टेलरिंग मास्टर होती ती. अच्छा. तर मी डिझाईन करायचे कपडे माझी टच, आणि ती शिवायची. वा, जे म्हणजे सगळे ॲप्रिशिएट करते मला. म्हणून मी तुला आज विचारलं, एवढे साधे कसे कपडे घातले तू. आता जरा म्हटलं मुलाखत वगैरे घेणार आहे तर आपण त्या पद्धतीने वागूया. तर तेव्हापासून तिची माझ्याशी ही गंमत आहे की तिने डिझाईन केलेले कपडे म्हणून मी डिझाईन करायचो. मी जर हे केलं नसतं ॲडव्हर्टायझिंग तर मी कदाचित फॅशन डिझायनर झाला असतो, जास्त पैसे कमवले असते. पण ते, आणि आता सुद्धा हे जे सगळं करतो स्वांत सुखाय. आणि तिन्ही मुलं प्रेम करतात, तिन्ही लोक सहाय्य करतात. एक मुलगी आता ही माझ्याजवळ आहे, ती तर मला 100% माझी फॉलोअर आहे सगळ्या बाबतीत. फक्त तिचं प्रोफेशन वेगळं आहे, पण अदरवाईज शी इज अन आर्टिस्ट. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप आनंद झाला. मलाही बरं वाटलं तू आली, आणि तुझ्या टीमचे सगळ्यांचे आभार. आणि काही आपण हे जग पाडला, ही मुलाखत नव्हतीच,
हो की ना, गप्पा. बिना माझी मैत्रीण आहे ती आलेली आहे माझ्याकडे आणि आपण गप्पा मारतोय. दॅट वॉज द प्लेजर. So I'm a very lucky daughter of a beautiful and a fantastic artist. आमचे पप्पा आमच्यासाठी मोर दॅन पप्पा ॲज अन आर्टिस्ट म्हणून आम्ही तिघंजणं आहोत आणि तिन्ही मुलांसाठी अतिशय त्यांची अशी पर्सनॅलिटी आहे की आम्हाला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं आणि प्रत्येक वेळेस जे शिकायला मिळतं ते आयुष्यामध्ये आज आम्हाला खूप उपयोगी असतं. त्यामुळे आय एम रिअली ब्लेस्ड की मी अशी मुलगी आहे की जिचे वडील एवढं काम केलेलं आहे त्यांनी की आम्हाला वडील म्हणून तर ऑफकोर्स आहेतच ते, पण ॲज अन आर्टिस्ट म्हणून वी हॅव वन ऑफ द बेस्ट आर्टिस्ट इन आवर हाऊस. आणि पप्पा आम्हाला त्यांनी आम्हाला जेवढं नॉलेज दिलं आहे, आमचे वेगवेगळे फील्ड्स असले तरी पण त्यांनी आम्हाला जेवढं आजपर्यंत मदत केली आहे किंवा काही गोष्टी क्रिएटिव्हली, मी म्हणेन की आमच्या घरामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. इनफॅक्ट आमच्या घरी कोणी आलं तरी म्हणतं की अरे तुमच्या घरी कोणीतरी क्रिएटिव्ह आहे का किंवा तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमधले आहात का. तर मग ते सगळं अशी ते पप्पांमुळे आम्हाला तिघांनाही ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्ही त्या गोष्टी करतो. He has been one of the most amazing pillars of strength for all three of us. आणि आपण जे काही आयुष्यामध्ये जे काही चांगलं करायचं असतं ते आमच्या पप्पांकडनंच आम्ही शिकलेलो आहोत. त्यामुळे फॉर मी ही इज अ ग्रेट पर्सन. आणि लहानपणीच्या खूप खूप आठवणी आहेत, कारण अगदी एव्हरी संडे बीचला घेऊन जाण्यापर्यंत ते त्यांचे कॅम्पेन्सवरचे अवॉर्ड्स आणि ऑल्सो वन मोर थिंग की ते जेव्हा पण काही शूट करायचे आम्हाला फ्रीमध्ये, म्हणजे पप्पांनी आईस्क्रीमचे एवढे शूट्स केलेले आहेत की आम्हाला फ्रीमध्ये आईस्क्रीम मिळायचं. म्हणजे आमचे जेवढे फ्रेंड्स होते त्यांना सगळ्यांना फ्रीमध्ये आईस्क्रीम खायला मिळायचं. तर वी यूज्ड टू लुक फॉरवर्ड की पप्पा कधी आईस्क्रीमचं शूट करतात आणि आम्हाला फ्रीमध्ये आईस्क्रीम खायला मिळायचं. आणि पप्पा जसे बोलले तसे लहानपणीपासून पप्पा आमचे कपडे डिझाईन करायचे आणि आई आमचे कपडे शिवायची. अजूनपर्यंत ती आमच्या मुलांचे सुद्धा कपडे शिवते. त्यामुळे क्रिएटिव्हिटी जस्ट रन्स इन द हाऊस. अँड लाईक आय सेड, वी आर रिअली ब्लेस्ड टू हॅव हिम इन आवर लाईफ. ही आहे मिसेस मन्नागिनी खांबेकर आणि ही ऑफकोर्स मिस्टर सुधाकर खांबेकरांची वाईफ आहे आणि शी इज बीन अ पिलर ऑफ स्ट्रेंथ फॉर हिम. एक स्केच आहे जे माझ्या लहान भावानी अतिशय सुंदर पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे की या स्टेज ऑफ लाईफमध्ये पप्पा आमचे स्कल्प्टिंग करत आहेत आणि मम्मी त्यांचं स्कल्पचर जे आहे ते साध्या घरच्या अवनमध्ये बेक करते. कारण ऑब्व्हियसली पप्पा इज नॉट अ पॉटर, त्यामुळे ते क्लीन वगैरे वापरत नाही, पण घरी त्यांचे जे काय स्कल्पचर्स असतात, सो ते जे छोटंसं एक फ्रेम आहे ते त्यांच्या दोघांच्या रिलेशनशिपसाठी आमच्यासाठी सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे की हाऊ कॅन यू बी अ बॅकबोन टू ईच अदर ॲज पार्टनर्स. आणि तेच आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. अँड शी इज वन पर्सन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर इट.